अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी कांचन तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने श्री स्वामी चरित्र सारामृताचे 7 दिवसीय पारायण कसे करायचे ते बघणार आहोत. त्यासोबत नियम काय पाळावे, उद्यापन कसं करावं, सेवा कोणत्या कराव्यात आणि कशा कराव्यात ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. काय होईल, व्हिडिओतील संपूर्ण माहिती तुम्ही ऐकली तरच तुम्ही जेव्हाही श्री स्वामी चरित्र सारामृताचे 7 दिवसांचे पारायण कराल तेव्हा मग तुम्हाला काही अडचण येणार नाही, हो ना? बघा, जेही स्वामी भक्त आहेत किंवा नवीन सेवेकरी आहेत त्यांना स्वामींच्या सेवेची ओढ लागलेली असते. काही इच्छा असतात, आकांक्षा असतात किंवा काही अडलेली कामे असतात. जसे बघा, नोकरी, व्यवसाय किंवा डोक्यावर कर्ज असेल, घरात आजारपण असेल, घरात सतत कटकटी असतील किंवा काही स्वप्न असतात जसे की स्वतःचे घर व्हावे, छान मनासारखा जॉब मिळावा. यासाठी देखील आपण ही सेवा नक्कीच करू शकतो. बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत हा दिव्य, पवित्र, अमृता समान असा ग्रंथ आहे. उच्च कोटीची अशी ही सेवा आहे. जीही व्यक्ती या ग्रंथाचे पठण करेल, संकल्पयुक्त पारायण करेल, मग ते 1 दिवसीय पारायण असेल, 7 दिवसांचे पारायण असेल किंवा 3 दिवसांचे पारायण असेल. बघा मैत्रिणींनो, श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 दिवसांचे पारायण कसे करावे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो तुम्ही नक्की पहा. म्हणजे तुमची इच्छा असेल 3 दिवसांचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायची, ते देखील तुम्ही करू शकता, हे लक्षात घ्या. आजची सेवा जी आपण आता बघणार आहोत ती आहे 7 दिवसांचे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करावे. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये 1 दिवसीय म्हणजे एकाच दिवशी आपण एकाच बैठकीमध्ये संपूर्ण पारायण कसे पठण करावे, नियम काय, अटी काय, संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. मग तुम्ही 1 दिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण देखील करू शकता. मैत्रिणींनो, या सेवेने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही, हे 100% खरं आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. स्वामींनी खूप अडचणीतून मला बाहेर काढलं. तुम्ही स्वतः करून बघा आणि अनुभव घ्या. स्वामी महाराजांना अतिशय प्रिय अशी ही सेवा आहे. अगदी कमी वेळेत होणारी ही सेवा आहे. खूप सोपी अशी ही सेवा आहे. स्वामींपर्यंत पोहोचणारी ही सेवा आहे. बऱ्याचशा मैत्रिणींची स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायची इच्छा आहे पण वेळ नसतो, तर अशांसाठी 7 दिवसाचे हे पारायण आपण नक्कीच करू शकतो. आपल्याला काही खर्च करायचा नाही. फक्त हा स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ आणि नित्य स्तोत्र व मंत्र या पोथीचे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. बाकी काही नको. देव फक्त भावाचा भुकेला असतो. देवाला आपल्याकडून काही अपेक्षा नसते. स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. आपण त्यांना काही देऊ शकत नाही, हे विचार करा. फक्त सेवा, विश्वास, श्रद्धा आणि प्रेम. जे प्रेम एखादं मूल आपल्या आईला देतं त्याचप्रमाणे आपल्या स्वामी आईंवर आपल्याला प्रेम करायचं आहे. आपण संकटात असू, दुःखात असू तेव्हा स्वामी आई म्हणून हाक मारली की ती स्वामींपर्यंत पोहोचावी. बघा, एक साधं उदाहरण. आपण सगळ्या मैत्रिणी आई आहोत. आपलं छोटं बाळ बाहेर खेळायला गेलं आणि तिथे ते रडलं तर एवढ्या सर्व मुलांमध्ये आपण आपल्या बाळाच्या रडण्याचा आवाज ओळखतो आणि लगेच धावत सुटतो. हा प्रत्येक आईचा अनुभव असेल. त्याचप्रमाणे आपण दुःखात असू, संकटात असू तेव्हा आपली स्वामी आई आपल्यासाठी याच पद्धतीने धावून येते. तिच्या लेकराचा आवाज स्वामी आई ओळखते. म्हणून सांगते मैत्रिणींनो, आपल्याला स्वामींची सेवा करताना 100% द्यायचे असतात. म्हणजेच पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि भक्ती. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 दिवसांचे पारायण कसे करावे ते बघूयात. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करून शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ, स्वामी महाराजांच्या संबंधित माहितीचे व्हिडिओ, संकल्पयुक्त 11, 21, 51, 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कशी करावीत असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तसेच मला स्वामी सेवेत स्वामींचे आलेले अनुभव मी तुमच्यासोबत थोडे थोडे शेअर करते. तुम्ही देखील तुम्हाला आलेले स्वामी महाराजांच्या सेवेचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, पारायणाला सुरुवात आपण गुरुवारपासून करायची आहे. पूजा मांडणी अगदी साधी सोपी आहे, ती करायची.
बघा थोडक्यात सांगते. एक चौरंग किंवा पाट घ्या, त्यावरती पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून घ्या. स्वामींचा फोटो असेल फोटो ठेवा, मूर्ती असेल तर स्वामींना अभिषेक घाला. तुम्ही नवीन सेवेकरी आहात, फोटो आणि मूर्ती दोन्ही तुमच्या देवघरामध्ये नाही तर अगदी छोटासा फोटो स्वामी महाराजांच्या केंद्रात मिळतो, तो तुम्ही विकत घ्या आणि घरी आल्यावर पंचोपचार फोटोची पूजा करा. चौरंगावरती फोटो ठेवा, दिवा अगरबत्ती प्रज्वलित करा, ग्रंथाची पूजा करा, खडी साखर दूध साखरेचा स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवा. आता सर्वप्रथम तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा तर बघा, उजव्या हातामध्ये पडीभर पाणी घ्या, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल घ्या आणि तुमचं संपूर्ण नाव बोला. तुमचं गोत्र बोला. गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र बोला आणि ज्या इच्छेसाठी मनोकामनेसाठी किंवा काही संकट असेल तुमच्यावर, कर्ज असेल, काही अडचणी असतील, त्यासाठी तुम्ही हे पारायण करत असाल ते स्वामी महाराजांना सांगा आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत स्वामी महाराजांना प्रार्थना करा. आणि तुमचा संकल्प बोलून की 7 दिवसाचं मी पारायण करत आहे स्वामी माऊली, माझ्याकडनं हे पारायण निर्विघ्नपणे तुम्ही करून घ्या. कोणतीही अडचण न येता माझ्याकडनं हे पारायण स्वामी माऊली तुम्ही करून घ्या असं बोला. तुमचा संकल्प सोडून झाल्यानंतर हातातील पाणी तामणामध्ये सोडा. हा झाला संकल्प करून. नंतर स्वामींना मुजरा करा. श्री स्वामी स्तवन तुम्हाला सुरुवातीला पठण करायचं आहे. नंतर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर आसनावरती बसून पारायणाला आसनावरती तुम्हाला सुरुवातीलाच बसायचं आहे. आसन घेऊनच बसा. नंतर पारायणाला सुरुवात करा. पहिल्या दिवशी तुम्हाला 3 अध्याय पठण करायचे आणि 11 वेळेस सारक मंत्र म्हणायचा आहे. तर पहिल्या दिवशी तुम्हाला म्हणजे गुरुवारी आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. गुरुवारी तुम्हाला 1, 2, 3 पहिला, दुसरा, तिसरा गुरुवारी तुम्हाला हे 3 अध्याय पठण करायचे आहेत. नंतर दुसऱ्या दिवशी याच पद्धतीने सेवा करा. 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. श्री स्वामी स्तवन पठण करायचं आहे. 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. ठीक आहे. आणि 4, 5, 6 हे तुम्हाला शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी अध्याय पठण करायचे आहेत. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 7, 8, 9 हे अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत आणि रोजची जी सेवा आपण पहिल्या दिवशी केली ती सेवा करायची आहे. नंतर चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी 10, 11, 12 हे अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. 5व्या दिवशी म्हणजे सोमवारी 13, 14, 15 हे अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत आणि जी सेवा आपण पहिल्या दिवशी केली ती सेवा परत करायची. आणि जशी सेवेला आपण पहिल्या दिवशी सुरुवात केली त्याचप्रमाणे आपल्याला दररोज म्हणजे 7 दिवस सेवा करायची. 6व्या दिवशी 16, 17, 18 हे अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत म्हणजे मंगळवारी. आणि 7व्या दिवशी म्हणजे बुधवारी आपला 7वा दिवस येतो. त्या दिवशी 19, 20 आणि 21 हे अध्याय पठण करायचे. आणि दररोज गणपती बाप्पांची आणि स्वामी महाराजांची आरती करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. 7व्या दिवशी पारायण संपलं की गोडाचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे. हेच उद्यापन, बाकी उद्यापन वगैरे काही करायचं नाही. आणि हा नैवेद्य घरातील सदस्यांना थोडा थोडा खायला द्यायचा. तुमची इच्छा असेल तर तुमच्या यथाशक्ती तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात दानपेटीत अन्नदानाचे पैसे तुम्ही दान करू शकता. आता संकल्पयुक्त श्री स्वामी चरित्र सारामृताचे 7 दिवसांचे पारायण सुरू करायचे आहे. तर मग नियम काय तर बघा, 7 दिवस परान्न खायचे नाही, घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या, ब्रह्मचर्याचे पालन तुम्हाला करायचे आहे. बाकी काही नियम नाहीत, फक्त या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे. मैत्रिणींनो, जेव्हा आपण ही सेवा सुरू करतो तेव्हा आपल्या घरात खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते, खूप छान आनंदी वातावरण होतं. कारण स्वामी साक्षात तिथं हजर असतात, तिथं उपस्थित असतात. स्वामी माऊलींचा त्यांच्या भक्तांवर अपार जीव प्रेम आहे. मैत्रिणींनो, आपण पारायण जर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर पठण केलं तर खूप मन प्रसन्न होतं. माझा स्वतःचा अनुभव आहे. पण तुम्हाला शक्य नसेल तर दिवसभरात कधीही पठण केलं तरीही चालेल. फक्त 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्हाला पारायण पठण करायचं आहे. ठीक आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. भेटू पुन्हा एका नवीन सेवेसोबत. तोपर्यंत स्वामींची सेवा करत राहा. स्वामींचा नाम जाप करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.